ट्रिप 2 आपण 0 केलेलं आहे मंडळी आता. आणि नाश्ता बघतोय आम्ही आता सध्या म्हैसूरमध्ये आणि उटीच्या दिशेने आपण जाणार आहोत मंडळी. चला पहिले नाश्ता करून घेऊ आणि मग रोडवरती भेटू मंडळी. करायला घोडे वगैरे खतरनाक खेळ दिसतोय हा. अन्ना चाहिए ना अन्ना लेट हो गया हमारे जाने का है और जाने का है गंगोल गंगोल उटी जाने का उटी अन्ना उटी जाने का उटी उटी हाँ गुडलूर 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 वो मतलब एनिमल दिखता है सब वहाँ गोपाल साहब टेम्पल है हाँ वो ट्रैकिंग अच्छा है नहीं हम सब रोड से जाएंगे वो आजू बाजू है ना 10 किलोमीटर क्या है उधर डायरेक्ट क्या है उधर बुडलक स्वामी गोपाल स्वामी टेम्पल टेम्पल ना चलो बाहेर जाणार पता नहीं अन्ना को भी सामने ही रहता है हर रोज पता नहीं अन्ना कोई पता नहीं का है तो अपने को क्या पता चले. अपने धंधे पे. बिजी अपने लाईफ चला चलो मंडळी. त्याला आता गाड्या आपल्याला काढायचे येस काय अट्टास केला तर म्हणजे आता आपण अट्टास केला तर राईडचा येस राईड मध्ये आपल्याला असं काहीतरी ना व्ह्यू त्याचा असा सिनिक व्ह्यू मिळाला ना राईड करताना रस्त्याने जाताना तर त्याची मजा वेगळीच आहे. ती आपल्याला खरं द्यायची आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आणि आपल्याला पण घ्यायची मेन म्हणजे. तर मंडळी ही रावडी मंडळीच्या आतापर्यंतच्या राईड मधला सगळ्यात मेमोरेबल रूट राहणार आहे आणि तो वन ऑफ द बेस्ट रूट आहे इंडियामधला राईडसाठी. तर तो आपण आता जाणार आहे. मंडळी किती एक्साइटेड आपण बाईक राईडचं एक स्वप्न असतं ना की अरे यार पूर्ण जंगल असणार आहे, पूर्ण रोड खाली असणार, पूर्ण एकदम भारी रोड आणि आणि आम्ही पूर्ण जंगली प्राणी असू शकतो तिथं. आणि तिथं आपले 4 येडे दोस्त, चांगले मित्र, साथी, अजून बऱ्याच शिवाय दिवशी वाटत पण नाही देऊ शकत ऑफिशियली, ठीक आहे. पण स्कूल शाळेतले मित्र असे सगळे आपली रावडी मंडळी आणि आमचे व्ह्युअर्स सगळेच त्या रूटचा अनुभव घेणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एक्साइटेड खूप दिवसापासून होतो. त्यासाठी नाशिक वरून जवळजवळ 1200 किलोमीटर इथवर आलोय. आता बघूयात कसं आहे ते. आता क्षण असा तो कधी येतोय डोळ्यासमोर. हे जर्नीचे आम्ही स्वप्न आहे ना खूप लहानपणी बघितलेले मंडळी. ते आज पूर्ण काहीतरी जाऊन पूर्ण होणार आहे. इतिहासात वाचायचं ना दिवस आहे ना तो दिवस आला. सकाळी काल एक रात्रीपासून नवीन राहुल आमची भाऊ वारसा देण्यासाठी माणूस पण आलाय नवीन. तेव्हा तो पुढे घेऊन जाईल आम्ही करत चाललोय. चाललोय. काल राहुल भाऊनी प्रत्येकाला स्ट्रिक्ट वॉर्निंग 5ला म्हणजे 5ला उठायचंय. आज आम्ही 8ला निघालोय proper. आवरून बिरून कारण सगळं आवरायला बॅग वगैरे पॅक करायला कमीत कमी 3-2 तास लागतात. 3 तास तर कमीत कमी लागतातच सगळ्या गोष्टी. सोपं नाही गेला वाटतं राईड 3 तास मंडळी आवरायला लागतात. 3-3.5 तास. हे आधीचे 2 दिवस का थोडं लूज झालं. आमचे राहुल भाऊ मनावर घेत नव्हते. थोड्या याच्यात होते. आज कसं आज त्याला माहिती आहे इकडे जायचं म्हणून 2 दिवस ते वेश होता. आता खरं एक्सप्लोर करायचं. चला चलो 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 टाइमपास करते. आता तुम्हाला सरळ घेऊन जाऊ मंडळी. आता तुम्हाला दिसेल सरळ आपल्या बाईकचा व्ह्यू. नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी आणि रोडला आता फायनली आपण लागलेलो आहे. आणि आता मंडळी तुम्हाला सरळ आम्ही त्या भारतातल्या सगळ्यात सुंदर अशा रोडवरती आता आपण भेटणार आहोत. त्यासाठी मंडळी तुम्ही सर्व एक्साइटेड राहा. आणि आम्ही आहोत सगळी रावडी मंडळी झाली आहे तयार आणि रस्त्यांना सुरुवात झालेली आहे मस्त. आणि आता गाड्या सुसाट धावणार आहे. सगळं काही 0 केलेलं आहे आपण मंडळी. आता एकदम जोमात आहे. जबरदस्त मजा येणार आहे. तेव्हा राहुल भाऊ आता रेडी झालेले. ये बघा मंडळी बायकर्स रेडी आहे. आम्ही चाललोय मंडळी भारतातल्या सर्वात सुंदर अशा रस्त्याकडे. आणि तुम्ही पण आमच्या बरोबर मंडळी आनंद घ्या. एक्साइटमेंट आता एवढी इतकी जबरदस्त मनाला आतुरता लागली मंडळी आता त्या ठिकाणी जायची. त्यासाठी मंडळी तुम्हाला आता बनून राहावं लागणार आहे. आणि आपल्या रावडी मंडळींसोबत तुम्ही पण आनंद घ्या त्या भारतातल्या सर्वात सुंदर अशा रस्त्याचा. उटी आहे 124 किलोमीटर. चला तर मग मंडळी बनून राहा तुम्ही. बघा तिकडं सुरुवात झालेली. आणि हे मागचा ब्लॉक नक्कीच बघा. रात्री आम्ही दसरा फेस्टिवल रात्री म्हैसूरमध्ये इतका जबरदस्त असतो. भ्रमंती केलेली आहे तुमच्या रावडी मंडळींनी रावडी पद्धतीने.
तर तुम्ही मंडळी नक्कीच जाऊन तो पण ब्लॉग बघा. आणि आपल्या ह्या नाशिक टू कन्याकुमारीच्या सिरीज साठी तुम्ही असंच एक्साइट राहा, कारण शेवटी सगळ्यात मोठा आनंद असणार आहे मंडळी आमच्यासाठी तो म्हणजे ज्या वेळेला आपण कन्याकुमारीवरती आपल्या बाईक घेऊन जाणार आहे सगळ्या, आणि तिथे जेव्हा बाईक उभ्या करू आणि तेव्हा मग तो जो आता ते बोलतानाच मला असं म्हणजे नाही का आपण भरून येतं किंवा नाही बोलू शकत, ते तिथे गेल्यावर आहे ना मंडळी मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी अनुभवा आमच्या सोबत तुम्ही पण. चला तर मंडळी आता आपण टोल नाक्यावर आलेलो आहे. इथं तर काय आपल्याला बाईकर्सला काय टोल द्यायचा गरज नाही आहे. बाईकर्स लोकांना पूर्ण रस्ता मंडळी जंगलातला आहे, त्यामुळे आणि आपल्याला सगळे प्राणी जवळपास पाहायला भेटू शकतात. जर आपलं नशीब चांगलं असेल तर भारी भारी गोष्टी पाहायला मिळतील. एकदम प्रॉपर वाईल्ड लाईफ गोष्टी आहे तिथे. दोन्ही बाजूंनी दाट जंगल राहणार आहे आणि त्या जंगलातून आपण वाट काढत जाणार आहोत. जबरदस्त आहे हे जे आमचे आरजे भाई जरा आहे ना एक्स्ट्रीमली एक्साइटेड आहे. एक्स्ट्रीमली म्हणजे सगळेच आहे, पण आरजे भाऊ कालपासून प्रत्येकाला वॉर्न करताय की तुम्ही सगळे वेळेत गोष्टी करा, आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे, वेळेत जायचं आहे. काय डिस्कशन करताय काय माहिती. काहीतरी प्रॉब्लेम येतोय वाटतं गाडीला, वॉवल करते. आय थिंक प्रॉब्लेम नको यायला यार गाडीचा. काय विषय काय माहिती. काय झालंय प्रॉब्लेम. हँडल आहे ना आता वॉबल करतोय थोडा. ओके मग हवा कमी असणार आहे त्या नजदीकवर म्युझिक चेक करून पाहू. ओके हवा कमी लागते थोडा इश्यूज आहे काय टाइम नंतर व्हायब्रेशन मुळे ना असं हँडल असं वॉबल करायला सुरू होऊन जातं. ओके आपला वेळ पण वाया जातोय यार. टाइमात पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. पहिल्या दिवशी पण असंच झालं, योगी भाऊंचं टायर पंक्चर झालं होतं. चला आता टाईट करायचं काम चालू आहे, बघूया काय होईल. जसं होईल तसं हवा मारून घेऊ आपण मंडळी गार्डन मध्ये. आता या दोन्ही गार्डन मध्ये आपलं नायट्रोजन भरणार आहे. स्पोर्ट्स बाईक में नायट्रोजन, स्पोर्ट बाईक मध्ये नायट्रोजन, साध्या गार्डन मध्ये हवा. सोनू भाऊंची आमची BMW जोरात काम आहे. सोनू भाऊंचं मोठे व्यापारी माणसं आहे, त्याच्यामुळे मोठमोठ्या गाड्या घेऊ शकतात ते. फक्त जयवीला सांग की कोणाला कमेंट बिमेंट नको टाकू का वो माझी गाडी आहे असं. हो मंडळी आता काही प्रॉब्लेम नको यायला. हवा पण भरून झालेली आता आणि योगी भाऊंच्या गाडीचा जो प्रॉब्लेम होता तो पण आपण सॉल्व करायचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता जितका होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न केला आहे. आता रफ्तार पकडावी लागेल. वेळ आपला खूप वाया गेलाय आता मंडळी. टाइम विषय हा होता की वेळेत जाण्याचं कारण हे आहे की तिथे फक्त मॉर्निंगलाच मंडळी जास्त करून प्राणी बाहेर येतात, तर ते आपल्याला पाहायला भेटले असते. तर ठीक आहे, अजूनही काही वेळ गेलेला नाहीये आपल्याकडे. 1-1.5 तास आहे अजून. तेवढ्या याच्यात आपण भरपूर गोष्टी पाहायला मिळू शकतात. आणि बघा तुम्ही रस्ता आता आपल्याला कसा सुरेख लागायला सुरुवात झालेली आहे. सो एक्साइटमेंट बनवून ठेवा मंडळी. झालंय वाटतं विषय. ओ गाडी बेकार ऍक्सिडेंट झालाय रे. बेकार ऍक्सिडेंट झालाय रे. खतरनाक ऍक्सिडेंट आहे. कस घुसली डायरेक्ट याच्यावरून हे झाली. हा काढले ना. चला चला आपल्याला जास्त वेळ नाही थांबता येणार. चला चला निघून जाऊ मंडळी आपण. एवढा बेकार ऍक्सिडेंट आहे तो, कोणाला काही झालेलं नाही, सगळे सेफ आहे बुवा. नशीब त्यांचं म्हणायचं सेफ आहे. घाई नका करू मंडळी. कोणी पण 4 व्हीलर चालू नाही तर 2 व्हीलर काही असो, घाईमुळे खेळ झालेला आहे.
टर्न वरती स्लो घ्या, तिथं थोडस आय थिंक टर्न असल्यामुळे त्याच्याकडनं कंट्रोल नसेल झाली गाडी. गणपती बाप्पा रक्षण कर रे सर्वांचं. फायनली मंडळी एंट्री सुरू झालेली आहे आपली. आता इथं चेकिंग वगैरे होईल, मग पुढे बघूया. आलेलो आहे आपण. चला एंट्री, तसं बायकर्सला काही एंट्री नाही आय थिंक. ओके चलो फायनली मंडळी आपण आता सुरू झालेलं आहे आपलं. येस, त्या जंगलातून निघालेलो आहे मंडळी. बघा सुरुवात झालेली आहे मंडळी. ते कोणता तो रील आहे ना ती, द पर्सन यू आर ट्राइंग टू कॉल इज बिझी इन नेचर. जबरदस्त. फायनली आता आपली सुरुवात झालेली आहे. बस पुढे एक्साइटमेंट बनून ठेवा मंडळी. बस येतो जस्ट एंट्री आहे, अजून तर पुढे एक्सप्लोर करायचंय आपल्याला. बघा खतरनाक दिसतंय, जबरदस्त जंगला. बघत राहावं लागणार आहे चारी बाजूंनी. प्रॉपर जंगल आहे मंडळी, जंगल. डू नॉट स्टॉप. कॅज्युएशन, डू नॉट स्टॉप. रिस्पॉन्सिबल फॉर अटॅक बाय एलिफंट. सरळ सांगितलंय एलिफंट. जर तुम्ही थांबलं आणि जर हत्तीने जर तुमच्यावरती अटॅक केला, तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात त्या गोष्टीसाठी. म्हणजे आपल्याला हत्ती पण पाहायला मिळू शकतात, काही पण होऊ शकतं. आता ती रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. आता देव करो की आपल्याला हत्ती हत्ती हत्ती. बघा रोड्स कसे. हो हो हो, खतरनाक घाट आहे मंडळी. बेकार खेळ होणार आहे आपला. हो काही दिसतंय का नाही अजून तर फिलहाल तो कुछ भी दिखा नाही है हमको. बघूया पुढे जाऊन आपल्याला काही दिसतंय का. आपल्या ह्या बाईक्स चाललेल्या आहेत सगळ्या. जबरदस्त खेळ. ओ दिवस तो स्वतः पण अशीच बाईक राईड करणार आहे आणि असाच आनंद घेईल तो. हे बघा, हे बघा हरिण बघा. सगळे इथं प्रॉपर दिसले तुम्हाला मंडळी. हे पाय सगळे हरिण इथं बसलेले. जबरदस्त ना. असं कुठं पाहायला मिळतं, घरी बसल्या बसल्या नाही मिळत. आता आपल्याला मेन म्हणजे हत्ती पण पाहायला मिळू शकता. बसलेले खायचं काम चाललंय त्यांचं. हे बघितले ते सगळं बघू राहिले काय चाललंय यांचं. हे एकदम जवळून बघा मंडळी. बघा ते छोटं पिल्लू, एक नंबर खेळ आहे बाबा यांचा. तेव्हा तिथं हत्ती बघा, जबरदस्त हत्ती आहे. हे बाबा दिसला का, दिसला हत्ती. पहिला हत्ती पाहायला मिळालाय आपल्याला. हे इथून हत्ती दिसतोय. या साईडने तुम्हाला हत्ती पाहायला भेटत. ओ नंबर खतरनाक मोठा आहे मोठा हत्ती. केवढा हत्ती आहे पाहिला मंडळी. दाद बघा केवढा आहे. केवढा हत्ती आहे ना. चला इकडनं जायचंय आपल्याला. निघालोय मंडळी आपण.
फक्त रस्ता चेंज करायचा आपल्याला. वेलकम टू एलिफंट कॅम्प. इथं हत्ती आहे. एक नंबर रोड होता, जबरदस्त रोड आहे. जंगलातला आवाज येतोय असा कुई 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 कुई, सुई सुई आवाज येत राहतो. कंटिन्यू सुई 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 आवाज आहे. एक नंबर. बघा रस्ता, बघा काय भारी वाटतं. बुलेटचं अशा गाड्या आपल्या चाललेल्या आहे. खतरनाक सीन वाटतोय पाहायला. खतरनाक. ओ पा हरी हरिण हरिण मोठा कळप आहे मोठा. हरणांचा पुन्हा एकदा आलेला आहे कलप. एकच नंबर. हरी बघा जबरदस्त. मी चाललो होतो रोडच्या बाहेर. हे पा काय खातोय हरी. एक नंबर मंडळी. रोड बघा कसा आहे. रोड बघा रोड. जबरदस्त असा रोड. हे आपल्या बाईक्स चालले. जबरदस्त मजा येऊ राहिली मंडळी. मला आहे ना बस त्या गेम मोड मध्ये गेल्यासारखं असं वाटतं. ते गेम मध्ये घुसून गेलोय आम्ही आणि तो गेम चाललाय आणि आपल्या बाईक्स रेसिंग करताय. एक नंबर भारी वाटतंय मला. मूड आहे ना असा एकदम वेगळा काहीतरी. बुम एखाद्या वेळेला असं एक्साइट होतो माणूस डायरेक्ट. जबरदस्त असा एक्साइटमेंट झालेली आहे. कारण रस्ते ते बाईक्स बघायला कंटिन्यू हरणांचा कळप आहे. कंटिन्यू तुम्ही थोडंसं पुढे गेले का तुम्हाला दिसणार हरणांचा कळप. थोडंसं गेले म्हणजे प्रॉपर जंगलामध्ये तुम्ही. हा रोड बनवलेला आहे पण प्रॉपर एकदम मध्ये जंगलामध्ये तुम्ही. नारियल पानी भी पीने को मिलेगा. नारियल पानी पियेंगे. नारियल. हा ओके. इकडे वरती घेऊन जाता. हा हा घेऊन जातो. ओके. काय दिसत नाही ॲनिमल पण मग डोंगरावर पण घेऊन जाते. हे करतं ना ॲडव्हेंचर. ओके खराब राहतो डायरेक्ट डोंगरावर चढवतो. ओके ओके ओके. एक नंबर. म्हणजे अरे आम जंगल आहे पुढे पूर्ण जंगल आहे. नाही जंगल पण मोस्टली आता पुढे आहे एवढं दिसणार नाही. गाव मिक्स आहे ना रस्त्याने. म्हणजे मध्ये गाव पण आहे ना. लग्न वाटतं आज कोणाच तरी. तर बाबा येताना रस्त्याने एवढा भारी रोड लागला आणि रोड लागला तर लागला. ओ भाई साहब कितना भारी येताना असा रोड लागला. एवढा भारी रोड लागला काय सांगू मला मंडळी. मजा आली. कॉमन नारळ नारळाच्या पाण्यासाठी पार एवढं लागलं. याडवले मलाईसाठी याडवले पोरं. मिळतंय ना. मी पतली मलाईच खायचो. हा घे नको पळायचा प्रयत्न करू. हे बाई एकटा खाते बाई. मलाई खाते एकटा. अरे आम्हाला पण. अरे आम्हाला पण. सगळ्यांच्या नारळात निघाली. महाराजांच्या नारळात पाणी निघाले. महाराजांच्या नारळाचं सांगायचंच राहून गेलं. खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती.
आमच्या कोणाच्या नारात मला निघाल पण महाराजांच्या महाराजांच्या नारात वाव सोनू भाऊनी पोंग्या घेतल्या पोंग्या ए पोंग्या सोनू भाऊ कोणाला देणार नाही ते पोंग्या त्या पोंग्या पोंग्या खायच्या बरं पोंगा. पुन्हा एकदा रस्त्याला लागलोय, थोडासा नारळ पाणी वगैरे घेतलंय, आता जरा हायड्रेट झालोय. आपण साऊथ मध्ये आलो आणि आपण नारळ पाणी पिलो नाही, त्याला काय अर्थ आहे असा विषय. आजोबा नाही म्हणे मी हलणार, आजोबा नाही म्हटलं हलायला. आपली ही जंगलाची सफर आता जवळपास संपलीच आहे. आता आपल्याला मंडळी उटीला जायचं आहे. उटीला आपण तिथं नाश्ता पाणी करू आणि मग जाणार आहोत कुन्नूरला. तिथं आपला मुक्काम असणार आहे आणि ते आहे हिल स्टेशन. तिथं पण मस्त मजा येणार आहे सीन्स वगैरे बघायला.